अशी तक्रार अशी कोणतीही तक्रार केली नाही असं अजितदादांनी सांगितलं आहे. अजितदादा स्वतः बोलले. परत भेट घ्यायला आणि मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे. जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही. त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील. आणि म्हणून अजितदादा म्हणाले ते खरं आहे की एकनाथ शिंदेजी त्यांच्याशी बोलतील, अमित भाईंसोबत बोलतील. पुन्हा तुम्ही ट्विस्ट करायची बातमी म्हणताय. तीन पक्षामध्ये आलबेल असू नये असा प्रयत्न करणारे अनेक आहेत, पण आमच्या तीनही पक्षामध्ये आलबेल आहे. आमच्या तीनही पक्षामध्ये भाव आहे आणि तो एकच आहे, तो म्हणजे विश्वगौरव, देश गौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र यायचं आहे. सत्ता आणि सत्य यामध्ये विकासाचं सत्य स्वीकारायचं आहे आणि या माध्यमातून आपण मदत केली पाहिजे. अजितदादा आता परवा तेच म्हणाले की देशहितासाठी मी आलो आहे. एनडीए मध्ये जे पक्ष आले ते देशहिताचा विचार करून आले आहे, मताचा विचार करून आले नाही. आणि म्हणून देशहितासाठी हे तीन पक्ष आजही एकत्र आहे. आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी मी प्रार्थना करेन की राष्ट्रहितासाठी हे तीन पक्ष असेच एकत्र राहिले.